कर्नल, पोलिसांमध्ये एवढा दम नाही की रॉकीला गजांच्या मागे थांबवू शकतील. ज्या कर्नलने तुम्हा लोकांना गजांच्या मागे पोहोचवलंय. कर्नल, ही तुमची सीमा नाहीये जिथे तुम्ही पहारा देत आलात. हा आमचा समाज आहे आणि या समाजाचा कायदा माझ्या समोर अगतिक आहे. आणि माझी एक गोळी पुरेशी असेल तुझं अस्तित्व मिटवण्यासाठी. कर्नल, मुन्ना तू पळीतून, मुन्ना तू पळीतून. हे लोक तुझ्या जीवावर उठलेत. मुन्ना तू पळीतून. बघितलं तुम्ही? ज्या देशाचं रक्षण करण्याची शपथ घेतली होती मी, त्याच देशाला आतून पोखरलं जात आहे आणि मी इच्छा असूनही काहीच करू शकत नाहीये. अनुज आणि आणि भूमीची काळजी घ्या. भूमी आणि अनुजला मी काही होऊ देणार नाही का? सांभाळून बाबा. दादा ठीक आहेस ना तू? हो, मी ठीक आहे भूमी. बाबा, हे काय करतात तुम्ही? दादाला सांभाळून का नाही बसवलं? आणि हा सपोर्टही काढून टाकलं. दुखलं असेल ना? भूमी, मला काहीच दुखत नाहीये. आणि हे तुला काय झालंय? तू बाबांशी कसं बोलतेस? दादा प्लीज मला बोलू दे. बाबा काय करतात तुम्ही? काय हवंय? असे बदलल्यासारखे का बिहेव करतात? काय झालंय बाबा तुम्हाला? काय झालंय मला? असं काय केलंय मी? डॅड, तुम्ही दादाच्या दुःखाची पर्वा नाही केली. फौजीचा मुलगा आहे. दुःखाची पर्वा करण्याचा तर प्रश्नच नाही उठत. याला तर दुःखाशी दोस्ती करायची आहे. आणि दुःखाशी दोस्ती दुःख सहन केल्यानेच होते. काय साने? हो बाबा. अच्छा, तुम्ही याच्या दुःखाशी दोस्ती करत आहात आणि तुम्ही याला हॉस्पिटल मधूनही घेऊन आलात. तरी डॉक्टर्सनी सांगितलं होतं की याला ठीक व्हायला आठवडे लागतील. का तुम्ही दादाला हॉस्पिटल मधून परत घेऊन आलात? भूमी, मी एकदम ठीक आहे. आणि डॅड जे काय करतात ते बरोबर आहे. मी हॉस्पिटलपेक्षा घरी राहूनच लवकर ठीक होऊ शकतो. अच्छा, जर लोक घरामध्ये ठीक झाले असते ना दादा, तर हॉस्पिटलची गरजच राहिली नसती. डॅड, दादाला या परिस्थितीत घरी आणण्याचा काय अर्थ आहे? का असं करत आहात तुम्ही? कारण मी याचा बाप आहे. याला प्रत्येक धोका, प्रत्येक संकटापासून वाचवायचंय मला. आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा हा आपल्या बापासारखा कणखर बनेल. प्रत्येक धोका, प्रत्येक संकटाचा स्वतः सामना करण्याच्या लायक बनेल. दुश्मनांना सडेतोड उत्तर देण्याच्या योग्यतेचा बनेल. भूमी, हॉस्पिटलमध्ये तर सगळेच ठीक होऊ शकतात, पण आपला अनुज घरामध्ये ठीक होईल. आणि तेही आठवड्यांमध्ये नाही, दिवसांमध्ये. मी ठीक करीन याला. मी बनवेन याला पोलादासारखा मजबूत. मी देईन याला ट्रेनिंग. तू तयार आहेस ना अनुज? येस बाबा. तू तयार आहेस माझ्यासारखा बनण्यासाठी? येस बाबा. तू तयार आहेस रॉकीचा बदला घेण्यासाठी? बाबा, मला सगळं माहिती आहे बेटा. तुझ्यावर हल्ला रॉकी आणि त्याच्या साथीदारांनी केला होता. हॉस्पिटलमध्ये बॉम्ब पण त्याच लोकांनी लावला होता. मला आधीपासूनच संशय होता की तुम्ही लोक माझ्यापासून काहीतरी लपवता. मला माहित होतं की तू आपल्यावर हल्ला करणाऱ्यांना ओळखत आहेस, पण तू माझ्याकडे बोलत नव्हतास. पण मी तुझ्या दुश्मनांना कसा सोडू शकतो? एका फौजीच्या नजरेतून ते कसे वाचू शकतात? म्हणून मी त्यांचा पत्ता शोधून काढला. आय एम सॉरी बाबा. सगळं काही माहिती असूनही मी तुम्हाला काहीच नाही सांगितलं. पण बाबा, हे
हे माझं युद्ध आहे आणि मला हे स्वतःला लढायचंय. माहितीये आपल्या मुलाकडून आणखी अपेक्षा पण काय करू शकतो. तो माझ्यावरच जाणार ना. पण बेटा, हे युद्ध तुझं एकट्याचं युद्ध नाहीये, हे लक्षात ठेव. या युद्धात आता मी पण तुझ्या साथीला आहे. माहितीये बेटा, कॉलेजमध्ये मी रॉकी आणि त्याच्या साथीदारांना भेटायला गेलो होतो. तर तूच अनुजच्या बेडच्या खाली टाइम बॉम्ब लावला होतास ना. वेडे झालात तुम्ही, बकवास टाइम करताय. बॉम्ब लावला होता की नाही? हम्म. मग काय करायला गेला होतास हॉस्पिटलमध्ये? अनुजला भेटायला? हम्म. पण तुझी तर त्याच्याशी दुश्मनी होती ना. तू आणि तुझ्या साथीदाराने मिळून त्याला मारलं होतं ना. तुम्हाला म्हणायचंय काय नक्की? मला काही समजत नाहीये. जर मी माझ्या पद्धतीने समजावू लागलो ना रॉकी, तर तुला खूप लवकर समजू लागेल. परंतु प्रार्थना कर की तशी वेळ येऊ नये. मी तर फक्त तुम्हा लोकांना सल्ला द्यायला आलोय. ज्या रस्त्यावर तुम्ही चालत आहात त्या रस्त्यावर विध्वंस विध्वंस आणि विध्वंसाशिवाय आणखी काही नाहीये. तुम्ही तर आता फक्त एक रोपट मोठा वृक्ष बनायचंय तुम्हा लोकांना. चांगले वृक्ष बना, अन्यथा मुळासकट उखडून टाकले चाल. त्यांना सल्ला देऊन मी परत येतच होतो की मला समजलं की रॉकी आणि त्याच्या साथीदारांनी तुझ्या साथीदारांवर गन रोखलीये. तू मारशील रॉकीला? हा? तू हात उचलणार रॉकीवर? ए, मारा या सगळ्यांना. आणि जर याने उलटून उत्तर दिलं तर गोळ्या घालीन यांच्या खोपडीमध्ये. मारा ना. थांबा. मी त्यांना मारलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. हत्यार बाळगता, दादागिरी करता. तुम्ही रॉकीवर हात उचललात, आता ह्याचा परिणाम पाहाल तुम्ही कर्नल. आधी स्वतःची हालत बघ रॉकी. एक लाफा जरी पडला ना तर दुनियेतून उठशील तू. पण नंतर जेव्हा मी पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलो तेव्हा मला हे बघून खूपच दुःख झालं की पोलीस त्या लोकांना सोडून देत होते. कर्नल, पोलिसांमध्ये एवढा दम नाही की रॉकीला गजांच्या मागे थांबवू शकतील. आणि तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते या पोलिसांना विचारा तुम्ही. कर्नल, यांना जाऊ द्या. आम्ही हातपोल आहोत कर्नल. यांना सोडावं लागेल कारण आम्हाला वरून ऑर्डर मिळाले. अनुज, आता आपल्याला रॉकी आणि त्याच्या साथीदारांशी हे युद्ध जिंकावं लागेल. आपण हे युद्ध जिंकूच बाबा. पण त्यासाठी तुला लवकरात लवकर ठीक व्हावं लागेल. आणि सगळ्यात प्रथम कॉलेजच्या इलेक्शन मध्ये रॉकीला हरवावं लागेल. दुश्मनाला हरवण्यासाठी सगळ्यात आधी त्याचं मनोबल तोडणं गरजेचं असतं. आणि रॉकीच्या मनोबलाला तर सगळ्यात आधी तोडणं गरजेचं आहे. ठीक आहे बाबा, मी रॉकीला हे इलेक्शन जिंकू देणार नाही. वेल डन माय सन. गॉड ब्लेस यू. बाबा, येस बेटा. बाबा, आय एम सॉरी. मी तुम्हाला खूप वाईट साईड बोलले. मला माफ करा. अरे नाही भोमी बेटा, मला अजिबात वाईट नाही वाटलं. उलट चांगलं वाटलं की तू आपला भाऊ अनुजवर एवढं प्रेम करतेस की आपल्या बाबांशी पण भांडण केलंस. तसं मला माहित नव्हतं की तू एवढी पट्टीची भांडकुदळ आहेस म्हणून. बाबा. अरे माझ्या बाळानो, माझ्या सोन्यानो.
कसा बेटा मी तुझ्यासाठी फार चांगली वस्तू घेऊन आलोय आत्ता दाखवतो. हे बा चॉकलेट चॉकलेट का. नाही मी नाही खाणार मला आई बाबांची आठवण येते. अरे बेटा खाऊन घे. अबे नखरे नको करू. हा खाऊन घे खा. नाही मी नाही खाणार. अबे खाऊन घे बेटा खाऊन घे खाऊन घे. नाही मी नाही खाणार मला घरी जायचंय. अबे खाऊन घे भूतनीच्या. बघ माझं डोकं फिरलं ना तर मग या गोड गोळीच्या ऐवजी बंदुकीची गोळी खाऊ घालीन. समजली का माझी गोष्ट. हे का अबे रडू नको. चॉकलेट खा आता आई बाबा येतील तुझे. चल का. अबे खा ना खा चॉकलेट खा. रडणं बंद कर. चुप रडायचं नाही. खा लवकर लवकर खा पूर्ण खा. कचड्याबाई आपल्याला नाही वाटत की मुन्ना इकडे येण्याची हिम्मत करेल. का अबे तुझ्याकडे का फोन आला होता त्याच्या. गोष्टी करतोय. खचडा भाई हा ठीक बोलतोय. मुन्नाला पागल कुत्रा नाही चावला जो इथे मरण्यासाठी येईल. अबे सच्चा माणूस मृत्यूला नाही घाबरत. समजलं माझी गोष्ट. मी मुन्नाला बेटा फार चांगल्या रीतीने ओळखतो. समजला. ही वेगळी गोष्ट आहे की तो चुकीच्या रस्त्यावर आलाय पण माणूस फारच सच्चा आहे. तो सच्चा माणूस. तो कोणाच्या मृत्यूचं कारण नाही बनणार. आणि तुम्ही उल्लूचे पट्टे सगळे पाहाल. पुन्हा इथे नक्की येईल नक्की येईल. या मुलाला वाचवण्यासाठी येईल. हा त्याचा मुन्ना माणूस चांगला आहे आणि चांगल्या माणसाचा या दुनियेत राहायचा काही हक्क नाही. आणि त्याच्यासाठी बरं की त्यांनी मरूनच जावं. मी त्याला मारून टाकीन. काय गोष्ट आहे खचराबाई. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटतं जणू मुन्नाला मारल्यानंतर तुम्हाला खुशी नाही मिळणार. अरे काय बोलतोयस तू. खुशी खुशी मनामध्ये असते आणि खचडाच्या पाशी मन कुठे आहे. हा खचडा बेटा फक्त एक मशीन आहे तिच्यावर फक्त भाईचा हुकूम चालतो. भाई जसा बोलेल खचडा तसंच वागणार. भाई बोलेल याला टपको त्याला टपकावेल. भाई ज्याचा गेम बोलेल त्याचा गेम खचडा वाजवेल. मग तो मुन्ना असो की हा छोकरा किंवा मग तू. भाई कचड्याला जसं पण बोलेल कचडा मशिनीसारखं त्याचं काम फटाफट करेल. कचडा मशीन आहे मशीन. टपकवणारी मशीन. खचडा भाई खचडा भाई. काय झालं. काय भूतबीत पाहिलंस की काय. पोलीस इन्स्पेक्टर खानला पाहिलं. खचडा भाई तो याच एरियामध्ये फिरतोय. बेटा फिरू दे. तुला कशाचा त्रास होतोय. समुद्री इलाका स्मगलिंग होत असते इथे. काय खबर मिळाली असणार शोधायला आला असेल. शोधू दे. पण बेटा तो इथपर्यंत नाही येणार. असा तर नाही येणार भाई पण आपण बोलवलं तर नक्की येईल. हा तुझ्या लग्नामध्ये बोलव त्याला. पण भाई मुन्ना या बाजूला आला तर बॉम्ब फटाके नक्कीच फुटतील. असं ना हवं की बॉम्ब फटाक्याच्या आवाजानं इन्स्पेक्टर खान इथे आला तर. अरे भाई ऐकले की खूप कडक पोलीसवाला आहे तो. अबे उंदरासारखं दिल होतं तर या लाईन मध्ये आलाच कशाला. एखाद्या नाक्यावर बसून अंडी विकायची होतीस ना. बॉम्ब कशाला फुटेल इथे. म्हणणाला येऊ दे इथे. कोणी गोळी नाही चालवायची. म्हणणाला जिवंत पकडायचं आहे आणि मग मी माझ्या हाताने त्याची कत्तल करेन आणि पोलिसांना काहीच नाही समजणार. जाऊन सांग सगळ्यांना की कोणी गोळी नाही चालवायची. समजला. जी भाई. की पुन्हा समजाव.
आता खेळाची मजा येईल मुन्ना. चॉकलेट खाल्लास बेटा? हाँ? शाबास, व्हेरी गुड. चांगला मुलगा आहेस. हा मुन्ना आलाय. त्याने आपल्या माणसाला बेशुद्ध केलंय. शोधा त्याला. बोललो होतो ना मी, मुन्ना येईल मारायला. ओ मुन्ना काका आले, मुन्ना काका आले. आता अबे ते चुप! मला अंडा मुन्नाला शोधा. माझ्यासमोर पकडून घेऊन या त्याला लवकर. जी बाई. मुन्ना काका. हं? अबे तुझी तर पाहतो कुठे आहेस? हा मुन्ना. छी, हे काय केलंस तू? भाईंनी गोळी चालवायला मनाई केली होती ना. आता काय होणार? चूक झाली. आता जे होणार ते होणार. चल मुलाला पकडू. चल. चल. मुन्ना काका मला घरी घेऊन चला. मुन्ना, तुझा मरायचा टाइम आलाय मुन्ना.
चल आपल्या देवाची प्रार्थना कर. कोणी टपकावला खचडा व्हायला? गोळी कोणी चालवली? गोळी कोणी चालवली? अरे हा तर मुन्ना आहे. मुन्ना थांब मुन्ना. तर हा खून सुद्धा तूच केलायस. मुन्ना मुलाची ढाल बनवून पळू नकोस. रे मुन्ना, जर मज्जा बच्चा असेल तर टाकू दे. थांब तिथे मुन्ना. छाया रडू नकोस. हे बघ देवावर विश्वास ठेव. येईल अंकित येईल. बाबू बाबू मुन्ना. बाबू मुन्ना. बाबू अंकित अरे अंकित माझा अंकित. अंकित माझा बाळा माझा अंकित आला. अरे अरे मुन्ना कुठे चाललायस? थांब, तुला तर गोळी लागलीये. हा बाबू आज मला थांबू नकोस. माझा जीव धोक्यात आहे. नाही मुन्ना, बाबू जर मी थांबलो तर तुझा जीव पण धोक्यात येईल. मला जाऊ दे. नाही नाही बाबू, नाही मुन्ना थांब. मला आज नको मुन्ना. थांबूस. मला आज नको थांबूस. मुन्ना 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 माझी गोष्ट ऐक. मुन्ना मुन्ना रश्मी, काय सर? आणखी काही अपॉइंटमेंट्स आहेत का? एक सेकंद सर. नाही आहेत सर. तुम्ही सगळ्या पेशंट्सना बघितलंय. चला आज घरी लवकर जाऊ शकतो. निघायची तयारी कर. ओके सर. हॅलो, शाह क्लिनिक. हा, कर्नल चौहान बोलतोय. डॉक्टर साहेबांशी बोलू शकतो मी? होय, एक मिनिट सर. सर तुमच्यासाठी कर्नल साहेबांचा फोन आहे. हॅलो, हा बोला कर्नल साहेब. आज कशी काय आठवण काढली? डॉक्टर साहेब, मला अनुजच्या हेल्थ प्रोग्रेसच्या बाबतीत तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. काय मी आज तुम्हाला भेटू शकतो? ठीक आहे, या आताच. मी क्लिनिकमध्ये तुमची वाट पाहतो. हां, थँक्स डॉक्टर. मी पोचतो आताच. ठीक आहे. रश्मी, येस सर. मला थांबावं लागेल. कर्नल साहेब येणार आहेत. असं कर, तू निघून जा. हां, ओके सर. गुड नाईट सर. गुड नाईट. वाटते की कर्नल साहेब आलेत. ओ माय गॉड, तुम्हाला तर फारच लागलंय. या, मी आधी तुमच्या जखमेवर इलाज करतो. हे कसं काय झालं? मला गोळी लागली डॉक्टर. गोळी लागलीये? मग तरी पोलीस केस आहे. मी आत्ताच पोलिसांना फोन करतो. डॉक्टर, तुम्हाला कोणालाही फोन केल्याशिवाय माझी गोळी काढायची. गोळी काढा. ही कसली दादागिरी आहे? मी सांगितलं ना, ही पोलीस केस आहे. मी याला हात नाही लावू शकत. मला समजून घ्यायचा प्रयत्न करा. गोळी जर नाही काढली तर जीवानिशी मारून टाकेन डॉक्टर. आधी गोळी काढा, लवकर काढा. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही झोपा इकडे. डॉक्टर, मी झोपणार नाही. गोळीशीच काढा. अरे, अशी कशी निघणार गोळी? तुम्हाला ॲनेस्थेशिया द्यावा लागेल. तुम्हाला बेशुद्ध करावं लागेल. बेशुद्ध म्हणजे तुम्ही पोलिसांना बोलवाल?
डॉक्टर माझी गोळी अशीच काढा. अरे इतकं दुखेल की तुम्ही सहन नाही करू शकणार. डॉक्टर, आयुष्याने खूप जखमा दिल्यात. त्यातून जे दुःख मिळालं ना, त्याच्या समोर हे काहीच नाहीये. बस लवकर ही गोळी काढा, लवकर काढा. ठीक आहे काढतो. जस्ट रिलॅक्स, बसून घ्या. ओके. तुम्ही शर्ट काढा, मी आत्ता येतो. कमालीचे साहसी आहात तुम्ही. दुःख सहन करण्याची अशी क्षमता आजवर मी कोणात नाही पाहिली. डॉक्टर, माझ्या हृदयातलं दुःख पण आजवर कोणीच नाही पाहिलं. थोडं अजून सहन करा. कमालीचे साहसी आहात तुम्ही. इतकं दुःख कोणास ठाऊक कसं सहन केलं तुम्ही. 30 वर्षांपासून प्रॅक्टिस करतोय. दुःख सहन करण्याची एवढी क्षमता आजवर मी कोणातच पाहिली नाहीये. अहो आता हे काय करताय? आता तर तुम्हाला आराम करण्याची गरज आहे. नाही डॉक्टर, मला जावं लागेल. तुमचे उपकार राहतील माझ्यावर. तुम्हाला कधी माझ्या मदतीची गरज पडली तर माझी आठवण काढा. मी तुमचे हे उपकार फेडायला नक्कीच येईन डॉक्टर. तशी एक गोष्ट आहे, तुमची सहनशक्ती पण कमालीची आहे. बेशुद्ध झाल्याशिवाय तुम्ही गोळी काढून घेतलीत. थँक्स डॉक्टर. पण आता तुम्हाला बेशुद्ध व्हावं लागेल. काय? कोण आहेस तू? आणि डॉक्टरांना काय झालं? काय केलंस तू? हं? हा मुन्ना कोण आहे? सर, मुन्ना एक वॉन्टेड अपराधी आहे. याच्यावर RDX आणि शुक्ला साहेबांच्या मर्डरचा आरोप आहे. अरे हा तर मुन्ना सिंग आहे, ज्याच्या मागे पोलीस लागलेत.
तू डॉक्टरांना मारलंस हं? मी नाही मारलं, मी फक्त बेशुद्ध केलंय. मी इथे मला लागलेली गोळी काढायला आलो होतो. आणि ही गोळी कशी लागली तुला हं? तूच आहेस ना ज्याचा शोध शहरातले पोलीस घेतायत? मुन्ना सिंग. हे बघ, इथून पळायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर परिणाम वाईट होतील. चल माझ्यासोबत तिथेच जिथे तुझी जागा आहे, जेल. मला इथून जाऊ दे कर्नल साहेब. विश्वास ठेवा, मी निर्दोष आहे. पोलीस विनाकारण माझ्या मागे लागले. मी काहीच नाही केलंय. गप्पा बस. एका निर्दोषाला तू मारलायस, आणि तेही एका डॉक्टरला ज्यांनी गोळी काढून तुझा जीव वाचवला, आणि तू म्हणतोस की तू निर्दोष आहेस. जर मी असं नसतं केलं कर्नल साहेब, तर ह्याने पोलिसांना बोलावलं असतं आणि पोलीस लोक मला 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 जाऊ दे कर्नल साहेब, मी निर्दोष आहे. मी काहीच नाही केलंय. निर्दोष आहेस तर मग पळून का जातोयस? स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन कर. कारण की पोलीस पण त्या लोकांसोबत मिळालेत ज्यांनी मला फसवलंय. पोलीस लोक मला अटक करायला नाही, तर मला मारण्यासाठी शोधतायत. मी तुम्हाला विनंती करतोय कर्नल साहेब, मला जाऊ द्या. मी निर्दोष आहे. तू कुठेच नाही जाऊ शकत. जर तू खरोखरच निर्दोष आहेस तर तुला स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करावं लागेल. आणि विश्वास ठेव, कर्नल चौहान असताना तुला कोणीच काही करू शकणार नाही. तुम्हाला कळत नाही कर्नल साहेब, ती लोक मला जीवानीशी मारतील त्यांची ओळख फार वरपर्यंत आहे. आणि मी आपलं निर्दोषत्व सिद्ध नाही करू शकणार. माझ्या माथ्यावरचा डाग कधीच धुतला नाही जाणार, आणि मी माझ्या आईच्या नजरेत एक खुनीच बनून राहीन. इरादेने एक असतील तर प्रत्येक डाग धुतला जातो. आणि कसा सिद्ध करशील स्वतःला निर्दोष? काही पुरावा आहे तुझ्यापाशी? पुरावा? पुरावाच तर शोधतोय कर्नल साहेब. माझ्यावर एडिटर शुक्लाच्या खुनाचा आरोप आहे, पण एडिटर शुक्लाला का मारलं गेलं ह्याचा पुरावा त्यांच्या घरामध्येच कुठेतरी आहे. ज्यांनी कोणी एडिटर शुक्लाला मारवलं आहे त्याच्या विरुद्ध काही ठोस पुरावे एडिटर शुक्लाच्या पाशी होते. हे तू कसं सांगू शकतो? साहेब, मी एडिटर शुक्लाचा खून नाही केला, म्हणूनच मी त्यांच्या घरी त्यांची मुलगी अंबिकाची माफी मागायला गेलो होतो. मला वाटलं होतं ती माझं निर्दोषत्व सिद्ध करायला माझी साथ देईल, पण जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा तिथे काही गुंड आधीच पोहोचले होते. कोण आहे इथे? मी विचारते कोण आहे इथे? आज मी अंबिकाच्या समोर स्वतःला निर्दोष सिद्ध करून दाखवीनच, पण हे लोक कोण आहेत? भाईची माणसं वाटतात. हे शुक्लाला मारल्यानंतर त्याच्या मुलीला मारायला तर नाही आलेत. अंबिकाजी पण मला चुकीचं समजल्या. त्यांना वाटलं मी पण त्यांच्या सोबत आहे. मी म्हणते माझ्या जवळ येऊ नकोस. अंबिकाजी, माझं म्हणणं ऐकून घ्या. मी खुनी नाहीये. मी तुमच्या बाबांचा खून नाही केला. खोटं बोलतोयस तू. तू माझ्या बाबांना मारलायस आणि आता तू इथे मला मारायला आलायस. नाही अंबिकाजी, हा तुमचा गैरसमज आहे. मी इथे तुम्हाला मारायला नाही आलो. मी त्यांच्यातला नाहीये. अंबिकाजी, मी तुम्हाला हे सांगायला आलो की सगळे माझ्या बाबतीत चुकीचा विचार करतायत. मी निर्दोष आहे. निघून जा इथून. अंबिकाजी माझं अंबिकाजी निघून जा इथून. अंबिकाजी, मी तुम्हाला सत्य सांगितल्याशिवाय नाही जाणार. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. खोटं बोलतोयस तू. निघून जा इथून. मला फूस लावून तुला मला मारायचंय. नाही अंबिकाजी, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. त्या दिवशी मी तुमच्या बाबांना मारायला गेलो होतो कादरच्या सोबत, पण गोळी मी नाही चालवली. मी एका निर्दोष व्यक्तीवर गोळी नाही चालवू शकलो. गोळी कादरने चालवली होती आणि सगळ्यांना वाटतं की गोळी मी चालवली होती. मी निर्दोष आहे. मला खरोखर फसवलं गेलं. अंबिकाजी, माझं बोलणं समजून घ्यायचा प्रयत्न करा. नाही, खोटं बोलतोयस तू.
मी सांगितलं ना, निघून जा इथून. अंबिकाजी, माझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. अंबिकाजी, मी जातोय. मी पुन्हा भेटीन आणि मी तुम्हाला विश्वास ठेवायला लावेन की मी तुमच्या वडिलांचा खून केलेला नाहीये. मी जातोय. पण कर्नल साहेब, त्या घराच्या आत काही ना काही असा पुरावा आहे ज्याच्याशी माझी निर्दोष असण्याची कडी जोडलेली आहे आणि मी ती नक्की शोधून काढीन. मी तुम्हाला विनंती करतो, मला जाऊ द्या प्लीज. नाही, तू इथून कुठेच जाऊ शकत नाहीस. मला जाऊ द्या कर्नल साहेब, मला जाऊ द्या. मी थकून गेलोय. कुठे गेला तो? याचा अर्थ इथेच आहे तो. मुन्ना आत आहे. चावी लागलेलीच आहे. सगळे लोक तयारीत राहा. हा, अरे कर्नल सर, तुम्ही? मुन्ना कुठे? तो मला फसवून दरवाजा बंद करून गेला. आज तो वाचू नाही शकणार. कर्नल साहेब, आज तो वाचू नाही शकत. त्याचा मृत्यू निश्चित आहे. पण तुम्हाला त्याला मारायचं कशाला? त्याला जिवंत पकडलं जाऊ शकतं. अशा खतरनाक अपराध्यांना जिवंत पकडणं, मेलेलं पकडणं, काय फरक पडतो सर? एकच गोष्ट आहे. तो रॉकी तर आठवतो ना, त्याच्यासारखाच हा पण सुटून जाईल. इन्स्पेक्टर खान, पूर्ण क्लिनिकला चांगल्या रीतीने पहा. तो इथेच कुठेतरी असेल. आज तो वाचला नाही पाहिजे. खानच्या हातून कधी गुन्हेगार नाही वाचत चार. पण तो निर्दोष पण असू शकतो इन्स्पेक्टर देव. अरे तो 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 पहा. थांब तिथेच मुन्ना. माझं म्हणणं ऐकून घ्या सर. आता जे काही बोलायचं ते नरकात जाऊन बोल, कारण तुझ्यासारख्या लोकांसाठी स्वर्गात तर जागा असणार नाही. पहा काय आहात सर. गोळी मारा त्या निर्दयीला. गोळी मारा. हे काय केलं कर्नल तुम्ही? हातात आलेल्या गुन्हेगाराला पळवून लावलत. हे नका विसरू इन्स्पेक्टर देव की मुन्ना अद्याप फक्त आरोपी आहे. त्याचा गुन्हा सिद्ध झाला नाहीये. अच्छा, आता तुम्ही वकिली पण झाडायला लागलात. त्या दिवशी तुम्हाला एका अपराध्याला मारायची इच्छा होती, ती गोष्ट माझ्या लक्षात आली. पण आज मुन्ना सारख्या अपराध्याला पळून जाऊ दिलं, माझ्या तर काहीच लक्षात येत नाहीये. बहुतेक तुम्ही कायद्याची पुस्तकं अजून नीटपणे वाचली नाहीयेत इन्स्पेक्टर देव. गुन्हेगाराला गुन्हेगार तेव्हा ठरवलं जातं जेव्हा त्याचा गुन्हा सिद्ध झाला असतो. अद्याप मुन्नाचा गुन्हा सिद्ध झाला नाहीये. आधी त्याला पकडा, त्याचा गुन्हा सिद्ध करा आणि मग त्यानंतर तुम्ही त्याला एक अपराधी म्हणू शकता. कर्नल, हा आमचा कायद्याचा मुद्दा आहे. यामध्ये ढवळाढवळ नका करू. मी ढवळाढवळ कुठे करतो इन्स्पेक्टर देव? मी फक्त कायदा हातात घेण्यापासून तुम्हाला थांबवतोय. जर हिंमत असेल तर जिवंत पकडून दाखवा त्याला.
कर्नल, हे तुम्ही योग्य नाही करत आहात. आणि तुम्ही जे करताय ते ठीक आहे. कर्नल, तुम्ही कायद्याच्या रस्त्यात येण्याचा प्रयत्न करू नका. नका करू. जेव्हा जेव्हा तुम्ही चुकीचं काम कराल इन्स्पेक्टर देव, जेव्हा जेव्हा तुम्ही या गणवेशाचा चुकीचा उपयोग कराल, तेव्हा या कर्नलला आपल्या समोर उभा असलेला पाहाल. कारण कायदा सुरक्षेचंच दुसरं नाव आहे. म्हणूनच आपलं कर्तव्य योग्य रीतीने पार पाडा, योग्य रीतीने पार पाडा. आम्ही आपलं कर्तव्य पार पडतोय कर्नल साहेब, आणि तुम्ही एका घाबरटाची वकिली करत आहात. जेव्हा सकाळीच त्या घाबरटाने माझ्या डोळ्यांच्या समोर एक खून केला, मुलाची ढाल बनवली आणि तो पळून गेला. जर त्याने त्या मुलाची ढाल बनवली नसती तर मी त्या तिथेच त्याला मारून टाकलं असतं. काय आज सकाळी सकाळी त्याने कोणाचा तरी खून केलाय? मग का इन्स्पेक्टर खान खोटं बोलतोय? कर्नल साहेब, तुम्ही तर देशाच्या सुरक्षेच्या गोष्टी करत असता आणि तुम्ही एका समाजाच्या दुश्मनाला पळू दिला. कुणास ठाऊक आता तो मुलगा कुठे असेल आणि त्या मुलासोबत त्या मुंडाने काय केलं असेल काहीच माहित नाही. जर ही गोष्ट खरी आहे तर फारच मोठी चूक झाली माझ्याकडून. पण कुणास ठाऊक का त्याच्या आवाजात, त्याच्या डोळ्यांमध्ये सच्चेपणा दिसत होता मला. जर आज तो माझ्यामुळे पळालाय तर मीच त्याला कायद्याच्या समोर एक दिवस घेऊन येईन. हे कर्नलचं वचन आहे.